मीरा भाईंदर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी सुमारे 6 लाखापर्यंत मूर्तींचे प्रतिष्ठापन केले जाते, परंतु यापैकी 5 लाखांपेक्षा अधिक मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात। त्या रंगवण्यासाठी वापरले जाणारे रंग पर्यावरणपूरक नसतात। अशा मूर्ती नदी तलावात विसर्जन केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते। मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु ह्या गणेशोत्सवासाठी ज्या मूर्त्या वापरल्या जातात त्या मोस्ट ऑफ ह्या पीओपीच्या बनवलेल्या असतात। पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि त्याच्यात सुद्धा घातक रंग सुद्धा वापरलेले असतात। आणि जेव्हा या मूर्त्यांचं विसर्जन केलं जातं नदीमध्ये, समुद्रामध्ये, त्यामुळे ह्या पीओपीचे विघटन होत नाही व पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। हे जलप्रदूषण आपल्याला टाळता येणं शक्य आहे। या गंभीर समस्येवर नियंत्रण करण्याकामी पुणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर महापालिकेने पुणे येथील नॅशनल रासायनिक प्रयोगशाळेच्या संयुक्त विद्यमाने मीरा भाईंदर शहरात पर्यावरणाच्या संरक्षणार्थ पर्यावरणपूरक पद्धतीने घरच्या घरी गणेश विसर्जन करण्याबाबत नवीन उपक्रम हाती घेतला असून याबाबत माननीय महापौर श्रीमती गीता भरत जैन, माननीय आयुक्त श्री नरेश गीते व माननीय उपमहापौर श्री प्रवीण पाटील यांनी तमाम भाविकांसाठी आव्हानार्थ आपले निवेदन व माहिती दिली आहे। समुद्रामध्ये ह्या पडला प्रदूषणाचा जास्त धोका, ते प्रदूषण टाळण्यासाठी आणि हा जो आता म्हणजे भिजवला झाल्यानंतरचा जो पाणी आहे, पाणी म्हणजे ह्याला खत आहे आपल्या झाडांना, तर ते खत तुम्ही सगळ्या तुमच्या म्हणजे महानगरपालिकेच्या बागेना किंवा तुम्ही फ्री कुठे देऊ शकता का? आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांचे गार्डन्स असतात, हे असतात, ते सगळं टाक्यामध्ये टाकून दिलं तरी तुम्ही सगळीकडे टाकू शकता। सुरू झाले थोडी फास्ट होते, तिकडनं बघा पेंट निघून सुरू झालेले, म्हणजे पेंट निघाला की फास्ट होते, पेंट निघाला की वरून फास्ट होते आणि आतून पेंट जरी पुश केला ना हे पेंट एकदम इझिली निघून जाईल, फास्ट होऊन जाईल। आणि आम्ही तुमच्याकडेच ठेवणार आहे। शहरामध्ये स्त्रीचं विसर्जनाच्या बाबतीमध्ये किंवा गणेशोत्सव साजरा करताना आपण ज्या मूर्त्या आणलेल्या असतात त्या मूर्त्या पर्यावरणपूरक नसतात, बऱ्याचदा त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात आणि त्या जेव्हा आपण विसर्जन करतो तर त्यावेळेस त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण निर्माण होत असतात। त्याचा हानिकारक परिणाम मासे, जीवजंतू, पाण्यामध्ये जे अनेक जलचर आहेत त्याच्यावरती होत असतो। तर मूर्ती साधारणतः त्या मूर्तीच्या वजना एवढा जर अमोनियम बायकार्बोनेट टाकलं पावडर पाण्यामध्ये आणि ती मूर्ती टब, बादली किंवा पिंप कशामध्ये जर विसर्जन केलं तर 48 तासामध्ये त्याचे विघटन होतं। गणपतीची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण गणेश पूजन केल्यानंतर 20 दिवसांनी, 5 दिवसांनी, 12 दिवसांनी त्याचं विसर्जन केलं जातं। परंतु हे विसर्जन केल्यानंतर ज्या गणपतीच्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या काही ठिकाणी म्हणजे तलावामध्ये, विहिरीमध्ये किंवा समुद्रामध्ये, नदीमध्ये त्या तशाच काही दिवसांनी पडलेल्या अवस्थेत असतात आणि त्या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या विरघळत नाही आणि त्यामुळे जलप्रदूषण होण्याची फार मोठी शक्यता असते। अमोनियम बायकार्बोनेट नावाची जी रासायनिक घटक आहे तो पाण्यामध्ये टाकल्यास आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तर ती गणपतीची मूर्ती किंवा ती प्लास्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती असते ती मूर्ती विघटन होऊन काही 48 तासामध्ये त्याचं पूर्णपणे विघटन होतं आणि ते विघटन झालेलं जे द्रव असतो तो द्रव आपण एक खत म्हणून तो वापरला जातो आणि ते खत आपण आपल्या झाडांना वापरू शकतो। मैं नागरिकों से अपील करती हूँ कि मेरी वेबसाइट, हमारे फेसबुक
और कॉर्पोरेशन की वेबसाइट पे हमने ये लीड दर्शाई गई है। एक बाल्टी या एक ड्रम में आप पानी लीजिए, उसमें केमिकल हमारी तरफ से जो हम देते हैं अमोनियम बाइकार्बोनेट, वो आपको मुफ्त में दिया जाएगा। उसे आप उसमें घोलिए और आपकी मूर्ति उसमें विसर्जित कीजिए। 2 दिन में मूर्ति आपकी विसर्जित हो जाएगी संपूर्णपणे। और उसके बाद ऊपर का पानी आप अपने बाग बगीचे में डालेंगे तो वो एक खनिज युक्त पानी है, उससे हमारे पर्यावरण को बिल्कुल नुकसान नहीं होंगे बल्कि फायदा होगा। और नीचे का जो डेब्रिस रह जाता है उसे आप प्रयोगशाला में भेज दीजिए या हमारे प्रभाग ऑफिस में वापस से जमा कर दीजिए। उसमें से हम ईंटें बनाने के कारखाने को वो सप्लाई करते हैं। इस तरह से करने से जो हर साल हमारे पर्यावरण को नुकसान होता है, समुद्र का पानी दूषित होकर हजारों जीव उसमें मरते हैं, उसे हम बचा पाएंगे। हम यह सही मायनों में गणेशोत्सव उनकी जान बचा के मना पाएंगे। मैं सभी से अपील करती हूँ, इस बार हम जीवों को बचाएं, पर्यावरण को नुकसान न करें और हो सके तो आप इको फ्रेंडली मूर्ति लाएं। और अगर आपने प्लास्टर ऑफ पेरिस की मूर्ति लाई है तो मैं जरूर से आपको कहूंगी कि सभी घर में अगर ये आप घर में गणेश मूर्ति विसर्जित करते हैं तो हमारे पर्यावरण को नुकसान होने से बचाते हैं। मैं आपसे फिर एक बार हाथ जोड़ के नम्र अपील करती हूँ कि इसी तरह से आप पर्यावरण संबंधी ख्याल रखिए। मूर्ति विसर्जन अपने अपने घरों में हमारे यहाँ से अमोनियम बाइकार्बोनेट का पाउडर निःशुल्क ले जाके जरूर से करें। धन्यवाद।